श्री विठ्ठल. धर्म अर्थ काम आणि मोक्ष याला पुरुषार्थ म्हणतात. आज प्रत्येक जण अर्थ नावाच्या पुरुषार्थाची मागणी करतो, काम नावाच्या पुरुषार्थाची मागणी करतो, पण त्याला धर्म नावाचा पुरुषार्थ नको आणि मोक्ष नावाचा पुरुषार्थ नको. कारण धर्म शब्दाचा अर्थ होतो कर्तव्य कर्म, अर्थ शब्दाचा अर्थ होतो धन, काम शब्दाचा अर्थ होतो इच्छा आणि मोक्ष शब्दाचा अर्थ होतो मुक्ती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना अर्थ नावाचा पुरुषार्थ पाहिजे, धन पाहिजे आणि काम नावाचा पुरुषार्थ पाहिजे, माझ्या मनासारखं सगळं व्हावं, माझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं, पण असं वाटून ते काही पूर्ण होत नसतं. त्याच्यासाठी धर्मच करावा लागतो. अर्थ नावाच्या पुरुषार्थाची अपेक्षा केली आणि धर्म नावाच्या पुरुषार्थाची अपेक्षा नाही, पण मला धन पाहिजे असं कधीच होणार नाही. आणि धन नाही मिळालं तर इच्छा कधी पूर्ण होणार नाही, काम नावाचा पुरुषार्थ कधी पूर्ण होणार नाही. म्हणून धर्म शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य कर्म करणे. आणि कर्माच्या भूमिका सांगत असताना मुख्य दोन भूमिका सांगितल्या, एक निषिद्ध कर्म आणि दुसरं विहित कर्म. निषिद्ध कर्म शब्दाचा अर्थ आहे शास्त्राने जे सांगितले ते न करणे म्हणजे निषिद्ध कर्म, आणि विहित कर्म म्हणजे शास्त्राने जे सांगितले ते करणं म्हणजे विहित कर्म आहे. तुम्हाला जर धन नावाचा पुरुषार्थ प्राप्त करायचा असेल तर विहित कर्माच्या मार्गावर तुम्हाला चालावं लागेल. हे तुमचं कर्तव्य कर्म आहे, तुम्हाला विहित कर्म करावी लागतील. निषिद्ध कर्म केलं तरी त्याचं फल मिळेल आणि विहित कर्म केलं तरी त्याचं फल मिळेल, पण अर्थ नावाचा पुरुषार्थ विहित कर्म केल्याशिवाय कधी प्राप्त होत नाही. म्हणून विहित कर्म करावे लागतील. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात? दारू पिणं शास्त्राला मान्य नाही म्हणून निषिद्ध कर्म आहे, जुगार करणं शास्त्राला मान्य नाही म्हणून निषिद्ध कर्म आहे, परस्त्री संग करणं शास्त्राला मान्य नाही म्हणून निषिद्ध कर्म आहे. असे निषिद्ध कर्म सोडून जर विहित कर्माला आरंभ केला, विहित कर्माला आरंभ केला तर त्या विहित कर्मातून कर्तव्य कर्म सहज पार पडेल. आणि त्या कर्तव्य कर्म जर पार पडलं तर धर्म होईल, आणि धर्म झाला तर मग अर्थ नावाचा पुरुषार्थ प्राप्त होईल. सहज सांगण्यासारखी अत्यंत सोपी गोष्ट आहे. ज्या वेळेला मनुष्य वाईट करतो, जुगार करतो, त्या वेळेला धन त्याच्याकडे टिकत नाही. दारू पिणारी माणसं असतात, कुटुंबाचा नाश करतात, शरीराचा नाश करतात आणि धनाचा नाश करतात. कुटुंबाचा नाश करणाऱ्या माणसाकडे धन टिकत नाही, शरीराचा नाश करणाऱ्या माणसाकडे धन टिकत नाही. दारू सारखं व्यसन करणाऱ्या माणसाकडे धन कसं टिकेल? म्हणून असं निषिद्ध मार्गाला जाणारे जे माणसं असतात, अर्थात जुगारी माणूस, घर बर्बाद करतो, स्वतःही बर्बाद होतो, कुटुंब रस्त्यावरती आणतो, परस्त्री संग करणारा माणूस, सोन्यासारख्या माणसाचा त्याग करून गलिच्छ आणि घाण माणसाचा अंतःकरणापासून स्वीकार करतो. असे निषिद्ध करणाऱ्या कर्म करणाऱ्या माणसाला अर्थ नावाचा पुरुषार्थ कधी साध्य होईल सांगा? म्हणून कर्तव्य कर्म करत असताना निषिद्ध कर्माचा त्याग आणि विहित कर्माचा स्वीकार. शास्त्र सांगेल त्याच रस्त्याने जाणे, धर्म सांगेल त्याच रस्त्याने जाणे, जे योग्य आहे तोच रस्ता पडताळणे, जो योग्य आहे त्याच मार्गाने जाणे. असा जर योग्य मार्ग स्वीकारला तर त्या योग्य मार्गाच्या माध्यमातून धर्म नावाचा पुरुषार्थ झाला की अर्थ आपोआप माणसाला प्राप्त होतो. आणि अर्थ नावाचा पुरुषार्थ प्राप्त झाला की काम नावाचा पुरुषार्थ प्राप्त होतो. कारण काम शब्दाचा अर्थ इच्छा आहे. धन असेल तर मनासारखं सगळं होईल, सगळं खरेदी करता येईल, वस्तू पदार्थ जगात काही असेल ते खरेदी करता येईल. अर्थ असा आहे की अर्थ नावाचा पुरुषार्थाची नुसती अपेक्षा करत बसलो आणि धर्म नको म्हणत असेल तर अर्थ कधी प्राप्त होत नाही. म्हणून अर्थ पाहिजे असेल तर धर्म करावा लागतो. धर्म केला की अर्थ प्राप्त होतो, धर्म केला की काम सुद्धा प्राप्त होतो, इच्छा प्राप्त होते. म्हणून धर्म केला की अर्थ नावाचा पुरुषार्थ मिळतो, धर्म केला काम नावाचा पुरुषार्थ मिळतो, आणि धर्म केला की मोक्ष नावाचा पुरुषार्थ मिळतो. आणि असे चारही धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्राप्त झाले तर त्याला पुरुषार्थी पुरुष म्हणतात. असा पुरुषार्थी पुरुष परमार्थाचा एक अग्रगण्य भाग ठरला जातो, एक परमार्थाच्या टोकापर्यंत जाऊ शकतो, एक
परमार्थाच्या कळसापर्यंत जाऊ शकतो आणि परमार्थामध्ये जो काही निखळ आनंद आहे त्या आनंदाला उपभोगू शकतो. कारण ज्याने धर्माने अर्थ प्राप्त केला तर अर्थाच्या माध्यमातून तो दान करतो. धर्म जर उत्कृष्ट केला, काम जर प्राप्त झाला तर परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा करतो आणि परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा केली तर त्याला 4थ्या क्रमांकाचा पुरुषार्थ आहे मोक्ष. कारण तो मोक्ष प्राप्त होतो की जो सुखदुःखाच्या पलीकडचा आहे, जिथे नुसता निखळ आनंद ज्या मोक्षामध्ये आहे अशी त्याला मुक्ती प्राप्त करून घेतो. आणि मुक्ती प्राप्त झाली की जन्म मरणाचं दुःख नाही, गर्भवासाचं दुःख नाही. म्हणून नुसती अर्थ नावाचा पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी जर आपण निघालो, धर्म करत नसेल तर त्या व्यक्तीला जीवन जरी गेलं तरी अर्थ कधी प्राप्त होत नाही. अर्थ प्राप्त करायचा असेल, काम म्हणजे इच्छा मनासारखं व्हावं असं वाटत असेल, मोक्षापर्यंत जायचं असेल तर धर्मच करावा लागतो. संकट आली तरी धर्म करा, प्रतिकूलता आली तरी धर्म करा, व्याधी आली तरी धर्मच करा. कारण या गोष्टी एकसारख्या राहत नाही, त्या बदलत राहतात. धर्मच माणसाला मोठा करतो हे विसरता कामा नये. श्री विठ्ठल.